काका आपण हत्ती बघायला कधी जायचो? तो म्हणाला होता आज सुट्टी आहे, सुट्टीच्या दिवशी तुम्हाला हत्ती बघायला नेतो म्हणून. अरे बाळांनो, तुम्हाला माहीतच आहे की मला भरपूर काम असतात ना. आपण असं करूया, तुम्ही माझ्या पाठीवर बसा. हां, मग आपण हत्ती हत्ती खेळूया, चालेल ना? नाही काका, नाही काका, मला खोटा हत्ती नको, मला खरा हत्ती पाहिजे, खरा हत्ती. तुम्ही फसवालाय आम्हाला. मी बोलला होता हत्ती बघायला जायचं म्हणून खरोखरचा. आता यांना कसं सांगू? हे बघा बाळांनो, तुम्ही आपल्या मामाच्या गावी जाताय की नाही, तसं आपला हत्ती सुद्धा त्याच्या मामाच्या गावी गेलाय. तो आला की नाही परत, आपण त्याच्याबरोबर नक्की खेळू. नाही काका, आपला हत्ती आता कधी येणार कुणालाच माहित नाही. तुम्ही खोटं बोलला. आपल्या हत्तीला ते खूप दूर घेऊन गेले, होय ना? अरे नाही रे बाळांनो, अरे तुम्हाला हे कोण सांगितलं? आपला हत्ती नक्की परत येणार. मला सांगा, आपला हत्ती आल्यानंतर तुम्ही त्याच्याबरोबर काय काय करणार? काका, काका मी हत्तीला अजिबात त्रास देणार नाही. होय काका, मी पण हत्तीच्या सोंडीवर अजिबात बसणार नाही, कारण हत्तीची सोंड दुखेल ना. आम्ही दोघं आता हत्तीच्या पाठीवर कधीच बसणार नाही. त्याला कसलाच त्रास देणार नाही काका, आता कसलाच. अरे नाही रे बाळांनो, अरे तुमच्यामुळं आपल्या हत्तीला कसा त्रास होईल? आपल्या हत्तीला आपला त्रास होतो का? नाही रे बाळांनो. मला आमचा हत्ती पाहिजे, आमचा हत्ती पाहिजे. होय, आम्हाला आमचा हत्ती पाहिजे, आत्ताच्या आत्ता पाहिजे काका. या व्यवहारी जगात दिवसेंदिवस माणूस कुठेतरी शुष्क बनत चाललाय. पण एका हत्तीच्या घटनेने माणसातील माणुसकीला पुन्हा एकदा भावनिक साथ घातली आहे, असं तुम्हाला नाही वाटत? चला चालताय ना आपल्या आपल्या माधुरीला माधुरीला परत आणूया. आणूया.